प्रश्न क्रमांक चव्हाण आलेले बोला. 18,834 रवींद्रजी छापल्याप्रमाणे सभापती महोदय, हा वाळूज तुमची औद्योगिक लक्षवेधी पण वसाहतीजवळ रांजणगाव वाळूज कमळापूर हे नागरी वसाहती आहेत. 1 ते 1.5 चव्हाण लाख साहेब, लोकसंख्या आहे. तुमची लक्षवेधी पण आहे. ती पण शाळकरी राहिली मुले, सकाळी. नागरिक, कामगार यांच्या अत्यंत महत्वाचा रस्ता. मुलं जीव मुठीत धरून तिथं प्रवास करतात. अक्षरशः 2-2, 3-3 फूट खड्डे पडलेले आहेत. आणि आपण उत्तरात असं म्हटलंय प्रश्न क्रमांक 2ला मोठे मोठे खड्डे पडून पडलेले असं विचारलं मी, तर आपण असं म्हटलेलं आहे हे खरे नाही. मी आज तुम्हाला घेऊन जातो सर. आत्ता तुम्ही फोटो मागवा आत्ता त्या रस्त्याचे. त्या रस्त्यावरून चालता सुद्धा येत नाही. आणि आपण म्हणले खाली की मे पर्यंत दुरुस्त करण्याचे नियोजन आहे. मला एकच प्रश्न आहे सर, आता हा कामगार विद्यार्थी यांचा हा जो रस्ता आहे माझा चष्मा माझ्याकडे नीट आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करणार का? परवाचा चष्मा माझ्याकडे आला तर किती दिवसात दुरुस्त करणार याची घोषणा आज करणार का? सन्माननीय सदस्य सतीशजी यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, हा जो रस्ता आहे वाळूंज ते कमळापूर, हा रस्ता आणि या रस्त्याची असणारी दुरावस्था, या सभागृहामध्ये असणारा प्रत्येक सदस्य हा पोटतिडकीने त्या भागातील प्रश्न मांडत असतो. आणि त्यांनी तिथली असणारी वस्तुस्थिती जी सांगितली आहे ती वस्तुस्थिती आणि त्या वस्तुस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी जे रस्त्यामधील खड्डे किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे त्या 2 प्रकार त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आहेत. हा जो रस्ता आहे, रस्त्याची असणारी लांबी आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये 2 प्रकारे यामध्ये काम करण्याच्या संदर्भामध्ये ठरवलं आहे. आणि त्यामध्ये 4 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो विशेष SR प्रोग्राममध्ये तो करण्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ 3 कोटी 3.5 कोटी रुपये खर्च करण्याच्या संदर्भातला निर्णय हा ऑलरेडी घेतला आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर ते रस्त्यामधील खड्डे आणि त्या सगळ्या विषयांमध्ये नक्की काम केलं जाईल. ज्या कामाबद्दल सांगितलं गेलं आहे की त्यामध्ये जो जास्त खड्डे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुद्धा जो मधला जो पॅच आहे तो मधला पॅच जो आहे तो पॅच सुद्धा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा 1 किलोमीटरचा करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आहे. आणि ते काम जे आहे ते 5.5 कोटी रुपयाचं काम आहे आणि ते मे 2024 पर्यंत करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. हा जो रस्ता आहे हा MIDC मधला असणारा रस्ता आहे. तिथे असणारी वर्दळ जी आहे वाहनांची, जड वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे विषय आणि 2 वेगवेगळ्या मंजुऱ्या या सगळ्या विषयाला घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नक्की त्यामध्ये विशेष लक्ष घालून त्यामध्ये काम केलं जाईल.